जरा देवाच्या दारात असं टेकलेलं चांगलं असतं आहे का नाही का नाही बा आलो एवढ्या लांबनं देवदर्शन झाले म्हणजे देवापाशी 5 मिनिटं जरा देवाच्या गाभाऱ्यात बसलो म्हणजे मनाला शांती वाटते तेवढी. सगळी जण आहे बघा कुटुंब. जरा काय तर मागणं मागतो मनापासून इच्छा आपल्या मनातनं शब्द जाते आपण तोंड बोलत नाही पण अंतकरण बोलतो देवा माझा असू दे सुखात राहू दे फॅमिली व्यवस्थित राहू दे. सगळी काय असतील ते आनंदात तोंडानं मागून देव पावत नाही पण मनानं मागितलेले शब्द कधी फेल जात नाही. जुत्ते तू काय मागितलं आज सांगायचं नसतंय पण मनातल्या मनात काय मागितलं. आलो बरं का मित्रांनो दिसतंय तुम्हाला मंदिरावरून कुठं आलोय ते जेजुरीला नाही तर पालीचा खंडोबा आहे आपल्याला पालीला आले सगळीजण आले घरी कोण सुद्धा नाही लेकरं जुती भाऊजी यांनी सगळे आले. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे. तर कसा आहे गाभारा भंडाऱ्यानं पिवळा धमुक आहे सोन्याची जेजुरी म्हणतेत पण इथं पालीचा खंडोबा आहे आपल्याला आपण आलो इथं बरं का. तर आता जरा देवदर्शन करून घेऊया. आज वाटलं होतं गर्दी नसणार आहे पण गर्दी भरपूर आहे. गर्दी भरपूर राहतेच गर्दी असते. गेली पुढे आपणच मागे राहते. तर कसं आता बारीनं जायचं आहे का मधनं मुख दर्शन घ्यायचं आहे. विचारू काय म्हणते काय इथून घ्यायचं का बारीनं दर्शन घ्यायचं. बारीनं दर्शन घेऊया. बारी पलीकडल्या साईडनं असेल तिकडं बारी पलीकडं असेल मग नंबराला उभा राहावं लागेल. बरं चला. तर प्रत्येक वेळेस आपण येतो तर ह्या येशीतनं येतो आत तिकडं पलीकडं हत्तीचं ते आता नाही तिथं त्यामुळं ते बंद केलेलं आहे. पण हिकंडच ह्या गेटमधनंच आपण आत येतो ना. गेल्या वेळेस बी हिकंड चालतो. कसं वाटतंय अजून कसं वाटायचंय. तर आम्ही येऊन गेलोय बरं का. लेकरांना आणलं नव्हतं लेकरांना आणायचं होतं आमची इच्छा होती पण गाड्या घेतल्यापासून चला म्हणलं त्यांना पण चला म्हणलं परत भाऊजी पण म्हणलं चला जाऊन येऊया गाडी घेतली देवाचं दर्शन पण घेऊन येऊया. पहिल्यांदा आपल्या घरी नवी लक्ष्मी आली तर जाऊया देवाच्या दरबारात घेऊन शिना. काय जुते दादू ही थांबा की. तर चला बारीनं दर्शन घ्यायचं म्हणलं हो बारीनं जाऊया. चला 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 बारीनं. काय झालं ताईने काय केलं. सगळ्याला भांडर लावायचं चालू आहे. सगळा रुमाल चला. आज गर्दी नाही त्यामुळे रांगेन दर्शन घ्यायचं. पण एवढी आपण मागल्या वेळेस तेव्हा त्या कोपऱ्यातून नंबर चालू. माझी खुशी म्हणते ती पिशवी घेईन भांडर उधळा कुठे कोट जय मल्हार पांढरा टाका म्हणलं पोरांना वाटतंय ना काय करा. कधी बारकी असताना आपण आलेलो. सुकलाय चेहरा. कधी पहाटे निघालूया घरनं चहा नाही काय नाही तरी एका जागेला उभा राहून शिरा म्हणलं जर चहा घेऊया म्हणलं जरा कारण की जरा टवटव येते चेहऱ्यावर का नाही येते तिचा तर चेहरा पाक सुकून गेलाय. पण असं द्या झालं दादूमुळं तरी ओंकारमुळं ताईमुळं आपल्याला पण यायमुळं मेन गाडी आल्यामुळं आपल्याला याय गाडी नसती तर आपल्याला काही यायला मिळत नव्हतं. ह्यांचं काय चालू माहिती आहे सगळ्याला लावायचं चालू आहे. देवळात गेल्यावर तर लावणार पण आधी हितनं लाव्या म्हणजे सुरुवात हितनं. तिथं काय तर आहे ग पिंड काय काय ना तिथे म्हणतो काय त्याला म्हणायचं काय माहिती.
झालं देवदर्शन. एक नंबर झालं. बारीनं दर्शन घेतलं बरं का. मन भरून डोळं भरून देवाला पाहिलं बघितलं. मन एकदम प्रसन्न झालं आणि आल्यापासून जरा बरं वाटायला लागलं बरं का. लय दिवसाची इच्छा होती. मागल्या वेळेस आलो पण फुल गर्दी होती त्यामुळे नुसतं मुख दर्शन घेतलं आणि माघारी गेलो होतो आपण. फुल गर्दी होती त्या दिवशी, काय सुचलं नाही. गर्दी असल्यामुळे नीट देवदर्शन पण झालं नाही. पण आज देवदर्शन एकदम मस्त झालं. देवाला डोळं भरून मन भरून बघितलं. जरा मनाला पण भारी वाटलं. इकडं लेकरांचं चालू आहे बघा. ताईचं कसं चालू आहे दादू? झालं का देवदर्शन? ओंकार आहे का खुश आहे? पाया पडला देवाच्या. लेकरांची लय दिवस झाले इच्छा होती यायची पण योग येत नव्हता. ती आज आला. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे. दमला का काय भाऊजी? वा भाऊजी दमला का? जरा देवाच्या दारात टेकलेलं चांगलं असतं आहे का नाही? का नाही वा? आलो एवढ्या लांबनं देवदर्शन झाले म्हणजे देवापाशी 5 मिनिटं जरा देवाच्या गाभाऱ्यात बसलो म्हणजे मनाला शांती वाटते तेवढी. सगळी जण आहे बघा. कुटुंब जरा काय तर मागणं मागतो. मनापासून इच्छा आपल्या मनातनं शब्द जाते. आपण तोंड बोलत नाही पण अंतकरण बोलतो. देवा माझा असू दे, सुखात राहू दे, फॅमिली व्यवस्थित राहू दे. सगळी काय असतील ते आनंदात. तोंडानं मागून देव पावत नाही पण मनानं मागितलेले शब्द कधी फेल जात नाही. जुत्ते तू काय मागितलं आज? सांगायचं नसतंय पण मनातल्या मनात काय मागितलं? एक मागितलं का? काय पेढा वय? खा की देते ती खा. एकदा ये खा. हा देते मम्मी देते की पेढा घेऊन आली. धर मला. हा अगं बाय खा ग. होय वा पेढा वाटती या. मला एवढं दिलं. आज सगळी जण आहे कुटुंब आलोय त्यामुळे एकदम भारी वाटतंय. अशी जी एक वेळ गाडी करून यायची होईच होता. 4 चाकी घ्यायची सगळे जण यायचं. पेढ वाटायला लागत. त्यात पेढ किती येतं पण आहे का? काय म्हणताय बघ ती आंटी? काय बरं बारका पुजारी सगळ्याला वाटायला लागलाय. त्याला एक येते तिथे सगळ्याला त्यातला चिमूट काढून काढून द्यायला लागलाय. आता इथला देवदेव झाला. आता आवनचा देवदेव करायचाय. आवनला जायचंय. आवनच्या आईला डोंगराला आवनच्या आईला जायचं. आवनची आई म्हणतो पण बरेच लोक देवाला यमाई म्हणतात. मामा सांगत होता आपल्याला पण एवढं काही माहिती नाही. मामा बोलत होतं सांगत होतं त्यावेळेस माहिती होतं ना. आता इथं आलोय सगळीकडे हवा इकडं सगळीकडे म्हणजे भांडरा सगळीकडे पिवळं पिवळंच आहे. जिकडं बघल तिकडं पिवळं. आणि आज रविवार असल्यामुळं सगळी काय अशी सुट्ट्या असते त्यामुळं गर्दी गर्दी राहते. मागितलं का नाही काय देवाला? देव भरून अगं न मागता देव देतोय ग सगळं. पण आपण पण देवापाशी काय तर मागितलं पाहिजे का नाही? का देवालाच लय गरज आहे आपल्याला नाही काय गरज लय? मग मागितलं पाहिजे का नाही? सांगा की तुम्ही तर यावर. बाकीचं काय नाही मागितलं तर चालेल. फक्त आई सगळी सुखात ठेव एवढं तर प्रत्येकाच्या माणसात तोंडात शब्द येतो. हाई सुखात लेकर बाळ काय असेल ती सगळं सुखात ठेव. जित्रा बडोरा माणूस स्वतः करता काय मागत नाही पण आयुष्यात दुसऱ्या करता लय मागत. आता त्याची इच्छा राहते देवाला कोण काय बोलतं पण आम्ही तर देवाला काय म्हणतो हाई आमची सगळी सुखात ठेवू. आमचं आयुष्य आहे तोपर्यंत एकाजोटीनं असंच राहतो. एकामेकाची साथ भेटू दे. जाताना संगीत काही घेऊन जाणार नाही किती बी असू दे. पण या मागल्या 15 दिवसात इतकं म्हणजे बघायला भेटलं. जीवाला जीव देणारे कोण कसे आहे तिथे. तर चला मग चलाच होता. तुम्ही सगळ्यांनी पेढा खाल्लं. मला तुम्ही पेढा दिल्यात आहे. मला खाऊ दे की पेढा आता. हा चला मग कर. पेढ्याचं बॉक्स ठेव. चल इथंच का संपलं का? अहो तिनं 200 रुपयाचं किती 200 रुपयाच घेतलं होतं ना त्यामुळं. चला ताई माझी पर्स कुठं आहे? हाय काय चला.